सूर्य आहे. हा, बरेच दिवस झाले सूर्यदेवाचं दर्शन झालं नव्हतं. तर आज एकदम असं आपण काय म्हणतो, ढगातून असं डोकून पाहत होता सूर्य आपल्याकडे असं वाटत होतं. तर बघा, एकदम छान वाटत होतं. फक्त 1च मिनिटं आले असतील बरं का, पुन्हा गायब. पण सकाळी सकाळी मी बाहेर आलते ना, मला दिसलं म्हणून म्हटलं व्हिडिओ घ्यावा. तर चला, नमस्कार मंडळी. तर कशा आहे सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता पावसामुळं ना मी अजून पोर्च मध्ये 2 रशा लावून घेतल्यात, कारण 2-3 दिवसाचे कपडे आहेत. तर बघा, सगळीकडे कपडेच कपडे. तसंच बघ काय चाललंय, ती मोजडी घातली पायात आणि शायनिंग मारती. तर आज ना ऋदूला पण सुट्टीच होती. तर बघा त्याचं काय चाललंय, काठीसोबत खेळायचं का. आणि बघा लगेच लाठी काठी. तर त्यांना शाळेत त्यांची असं काहीतरी प्रॅक्टिस घेत होते लाठी काठीची. तर मग त्याचं पण ते चाललं होतं की मला पण शिकायचंय, मी पण करतो, मग बघ माझा व्हिडिओ काढ. तर मग आता मुलांना सवय लागली, असा व्हिडिओ चालू झाला का मग त्यांची ऍक्शन लगेच चालू होती बरं का. पण ठीक आहे, आता म्हणजे पहिला जरा बुजत होता, मग आता थोडासा फ्री राहतो, एवढं काय नाही त्याचं आता. तर इकडे बघा आपल्या लाडूबाईचं काय चाललंय. तर त्या मोजडीला आहे ना पूर्ण असं काय बोलतो आपण, एक गोंडा आहे रेड कलरचा, तर ती काढायचं, तो काढायचा आहे तिला. तर पाऊस आहे ना भरपूर येत होता ना, तर लई पत्र्याचा आवाज येत होता म्हणून मी वायजोर करते. तर पाऊस येतोय, बसले इथं ऋदूला घेऊन. आणि हे इथं कांद्याच्या गोणी, एक म्हणजे कांद्याची गोणी, तर ती साफ करायची. तिला तिकडून जरा पाऊस लागत होता म्हणून जरा इकडं सारून ठेवली होती. तिला ना गोणीच्या वरूनच असे मोड आलेले आहेत, म्हणजे कांद्याला साफ करायला पाहिजे. तर आपलं बघा, ऋतूची जखम त्याने ना नखळल्यामुळं ती तसं झाले. बघा बाहेर असा मस्त पाऊस पडत होता. कालपासून तर होताच, पण आज आहे ना कालच्या तुलनेत आज थोडासा कमी. आणि दुपारनंतर तर पाऊस नव्हताच बरं का. पण ठीक आहे, आजचं वातावरण छान होतं. पण आकाश आहे ना असं पूर्ण भरलेलं होतं, आपण नाही का म्हणतो असं भरलेलं आहे, कधी पण पाऊस येऊ शकतो बा असं. पण ठीक आहे, पावसाळ्यातच झाडांची छान आंघोळ होती. तर झाली आंघोळ त्यांची मस्त. तर बघा कोण आहे याच्या माग. तर ही आहे माझी व्यायामाची, म्हणजे मी वर्कआउट करते ना, तर मॅट आहे ती. तर ऋतूचं सईचं चाललं होतं, मी आणली होती आणि तिथेच ठेवली ना. तर मग त्या दोघांचं चाललंय त्याच्यात खेळायचा कार्यक्रम बघा. आणि आमचं कसं असतं, जसं दादा करेल ना तसं सईला लगेच करायला लागतं. आता कसं ती छोटी ना, ती जसं बघल ना तसं लगेच दादा, दादाने जे केलं ना का ते लगेच मला करायचं, असं तिचं म्हणणं असतं. तर मस्तपैकी खेळत होते दोघं. आणि कसं बाहेर पाऊस चालू होता, तर जाऊ दे, बाहेर जाण्यापेक्षा घरातल्या घरात खेळतात. तर मग असेच काही ना काही खेळते, स्वतः शोधून काढतात. आणि बराच वेळ खेळत होते, त्यामुळे मला पण काही टेन्शन नव्हतं. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं केली. आज मला होता उपवास, तर रताळी उकडली होती ना मी, आणि शेंगदाण्याची आमटी केली होती त्याच्यासोबत. तर मग सईचं आणि ऋतूचं ते खाणं चाललं होतं, खातात दोघं पण. मग मी पण दुपारी उशीरच झाला होता, 1-1:30 वाजले होते. मस्तपैकी जरा फराळाचं केलं आणि ह्या दोघांना पण मग नंतर जेवू घातलं, झोपवलं मस्त. आज आज म्हटलं पनीरची भाजी करावं. तर हे सोनाई नाही का, सोनाई पशुआहार वाटते त्यांची, त्याचं पनीर हे. आज पहिल्यांदाच मी हे ट्राय करते, नाही आता अमूलचं वगैरे असते माझं प्रोटीन डिश होतं. तर चला, आज भरपूर दिवसांनी नाहीतरी ना, महिन्यातून 15 दिवसांनी एकदा तरी पनीर असतंच, कारण आपल्या ऋतूला जास्त आवडतं. तर तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणतात आई कधी करणार कधी करणार. तर आता गावात गेले आणि घेऊन आले पनीर. तर चला मी कसं करते ते तुम्हाला सांगते. काय केलंय बघा,
काजू आणि हवरी ना ती दुपारी भिजत घातलीये. बघा हे काजू आणि हवरी ना मी दुपारी भिजत घातलीये. आता इथे बारीक करणार. हा असंच चालले. काजू देते देते देते. आणि हे 2 टोमॅटो घेतले. आल्याचा एवढा तुकडा घेतलाय आणि कांदा. तर आज आहे ना दुपारी काय झालं पडेलच आहे बघ. तर आज ना मुलांना शाळेला सुट्टी दिली पावसामुळं. सकाळी पाऊस येत होता आणि जसा 1 वाजता पाऊस उघडला तेव्हापासून पाऊसच नाही. मी सगळे कपडे पोर्चमध्ये टाकली आणि पाऊसच नाही. तर मग म्हटलं आत्ताच येऊ शकतो नंतर येऊ शकतो म्हणून मी कपडे बाहेर टाकलेच नाही. तर दिवसभर पाऊस आज आलाच नाही. तर म्हणजे सकाळी आला दुपारनंतर आलाच नाही. तर 3 वाजता मी कपडे मागं टाकले जरा हवेला. जरा सुकल्यात बऱ्यापैकी सुकल्यात. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. आल्याचा एकच तुकडा घेणार आहे. हा जरा जास्त चालेल. आणि कांदा. तर मी काय करते आधी ना कांदाच कट करून घेते आणि लगेच टाकून देते. कारण आहे ना आज उपवास आहे. दुपारी रताळ खाली आणि भूकच लागली जरा जास्तच. पटकन स्वयंपाक करून घ्यावा. रोज उलट लवकर होतो. आज लवकर करीन म्हणता म्हणता राहूनच गेलं. पोरं गेली होती बाहेर खेळायला. मी पण बसले त्यांच्यात जाऊन. आणि लाईट पण नव्हती दिवसभर म्हणून म्हटलं कसं आहे पूर्ण व्हिडिओ वगैरे घेतले ना कसले तर हाय ती पण बॅटरी जायची. त्याच्यामुळे ना आज एवढं वर्ष घेतलंच नाही. दुपारनंतर तुम्हाला दाखवलं तेवढा पाऊस. तर बघा मी ना असा कांदा कट करून घेते. दोन्ही पण घेते. मला आहे ना असे 2 आहेत. कांदे पण आहेत ना गोणीमध्ये आहेत ते ना साफ करायचे. आत्ता मागच केले होते. महिना झाला होता. पण आहे ना आता त्याच्या जवळ गेलं ना जरा वास येतोय. तर म्हटलं साफच करावं. साफ करून घ्यायलाच पाहिजे. खराबही वाटतं पण कांदा. खराबच आहे. ऋतू पिशवीतून त्या कांदे आण रे बाळा. 2-4 आण. बापरे लय कडू आहे हा. सईच्या हातात 2 दे आणि तू 2 आण. सईला जर नाही म्हणलं तर सई लय आरडत बसते. हाय घरचेच आहेत कांदे. कशी काय मग आत्ताच चाळले होते पण आता परत आज चाळायलाच पाहिजे. आणि त्या ना गोणीमधून वरती मोड आलेत त्याला. बघू तर कसं आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते भाजी वगैरे करायची. तर बघा तुम्ही माझी पद्धत आणि करून बघा एकदा कशी वाटते भाजी. मी पण असं वेगवेगळं ट्राय करत असते. कधी ही पद्धत बघितली का ही, कधी ती तर ती ट्राय करायचं आणि जी छान वाटेल ती मी करीत राहायचं. असं टोमॅटो वगैरे जर घातलं ना चांगलं मग छान टेस्ट येते. आलं पण इथं मी करून घेतो. बघा आले आपले कांदे. हा 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 बघा किती छान छान कांदे आहेत मोठे मोठे. बघ पण आहे ना त्याला असं काळ काळ आले काहीतरी याला म्हणतात काहीतरीच म्हणतात. हा कोजळी आली त्याला. तसं वातावरण असेल म्हणून होत असेल. हा ठीक. एवढा कडू ना कांदा कापतानाच डोळ्याला पाणी येते. तर काल तुम्ही पाहिलंच ना किती पाऊस होता आणि आज मी गावात जाऊन आले. तर तुम्हाला आता तेच म्हणत होतं आई काल इथं किती नदी वाहत होती आणि आज पूर्ण रिकामा झालं कारण पाऊस नव्हता आज ना. पण आता कदाचित असं व्हायला बसलंय मुलं उद्या शाळेत जाणार ना तर उद्या कदाचित पाऊस यायला बसलाय. पण नको आता एवढा पाऊस. कधी 2 दिवस आला 2 दिवस नाही तर मग असं बरं वाटतं जरा. कपडे पण सुकतात. काय शेवटी निसर्ग आहे.
तर मी ना आता इथं तवा ठेवलाय गरम व्हायला. तर काय करते मी आधी ना, नाही आधी नकोच तेल टाकायला आहे, तर हा कांदा जेवढा खाते तेवढा तव्यात टाकते. तसं शिजायला पण जरा त्याला टाईम लागतो ना. आम्हाला ना बरेच जण ते हे टाकतात त्याच्यात वाटाणे बिटाणे, मी ते पण करून बघितलं बरं का, पण आम्हाला नाही आवडत ते वाटाणे वगैरे टाकल्यावरती. मध्ये असा आहे हा कांदा, खराब नाही, आतमध्ये छान आली असं. डोळ्यात तर पाणी आली माझ्या. चाललंय खेळायचं पुढं कबड्डी. तर बघा इथं मी टोमॅटो कापून घेतलाय आणि आधी ना हे मिक्सरला मी काढून घेते आणि इथं कांदा पण कांदा बारीक करून टाकलाय तव्यावरती एकदम कडू. तर कांदा होईपर्यंत आहे ना मी काय करते, काजूची पेस्ट आहे ना काढून घेते मिक्सरमध्ये. बघा हे असं, आणि पाण्यासकटच टाकणार आहे मी, म्हणजे एवढं नाही टाकत, थोडंसं मला वाटतं. हावरी म्हणजे मी माझ्याच मनाने टाकते बरं का, काय टाकतात का नाही काय माहिती, पण एक असं घट्टपणा येण्यासाठी आणि शक्यतो हावरी मी टाकते जरा काही काही भाज्यांमध्ये. त्याच्यात मिक्सरला वाटून घेते. तर पहा आपली पेस्ट झाली, छान बारीक करून घेतली, काढून घेते आता ती. कारण कसं कांदा आणि टोमॅटो बारीक करायला कांद्याला लईच वेळ लागतो पण का नाही तसं शिजायला. तर मी आता काय करते, मीठच टाकते जरा त्याच्यावर, म्हणजे ना लवकर होईल. तर झाली आपली पेस्ट तयार. तर इथं पहा बऱ्यापैकी आता झालाय कांदा आपला असं जरा बघा ब्राऊन झाला. तर आता याच्यात त्याला मी टोमॅटो टाकते, ते पण शिजायला पाहिजे ना चांगले. तसे चांगले शिजले ना असं कच्चा पण आहे. तसं आपण मसाले परत तेलात चांगले परतू घेतोच. काही तर कच्ची पण पेस्ट टाकतात, म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं काही प्रत्येकाची पद्धत पाहायला पाहिजे तसं पण एकदा करून. आणि याच्यातच ना मी आलं पण मी यातच टाकते. बघा लसूण राहिलं, लसूण आणते. तर चला आता ना आपल्या इथं हा मसाला होईपर्यंत मी काय करते, इकडे एका साईडला ना भात पण लगेच लावते, भाताचा कुकर. कसं भात पण जरा चांगला मुरला वगैरे जरा चांगला लागतो. इथे लगेच घाईमध्ये तो पण चांगला भात करून ठेवते, भूक लागली. आणि हे किस तुम्हाला दाखवायचं होतं मी, म्हणजे तसं छान आहे बरं का हे आपलं काय म्हणतो आपण असं रेसिपी वगैरे दाखवायला. तर ही आहे सेल्फी स्टिक, एवढं इथं मोबाईल कनेक्ट करायचं, असं छान आहे बनवलं असं होतं. तर एवढं दिवस मी हेच वापरत होते, यांनी पण बरीच साथ दिली ना, अजून पण वापरते मी हे बऱ्यापैकी. तर कसं हँडी ना, पुढं पण आपण पॉकेटमध्ये घातलं तरी पण घेऊन जाऊ शकतो बा असं. तसं छान आहे. हे पण 300 रुपयालाच बसते मला हे, पण चांगलं काम आहे याचं पण. आणि असं सेल्फी काढण्यासाठी पण याचं उपयोग होतो. छान तर चला कसं एका साईडला कुकर पण होईल. तर बऱ्यापैकी शिजले टोमॅटो ते. आणि मी काय करते, ह्याच तव्यावरती ना पनीर हे करून घेते, भाजून घेते, म्हणजे कसं लागत बिगत पण नाही, खाल्लेली भांडी पण नाही भरते. चांगलंच आहे, पुढं त्याला काही खराब होईल. बघ तुम्ही पहिल्यांदाच आणल्यावर कसं काय नाही.
नाहीतर ना आम्ही वारणा परत आपलं कोणतं अमूल हे आणत असतो. कांद्याने ना डोळ्याची फार वाट लागली. एक आधीच डोळ्यांमधून उष्णता चालली. शिजलंय चांगलंच आता. बघा पनीर दिसतंय का? तर ना आता झालंच हे. गॅस बंदच करते म्हणजे थंड पडलं का मिक्सरमधून काढता येईल. कुकर पण लावला एका साईडला. पनीर पण काढून घेतलं. ते ना जरा अजून हेच काय बोलतो आपण बर्फ आहे ना त्याच्यात आता चांगले. आणि ह्या तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेणार. तर बघा मसाला मी बारीक करून घेतलाय. छान मस्त कलर आलाय ना. तर मी असं कलर वगैरे नाही काही टाकत, म्हणजे भाजीत पण नाही टाकत. घरचेच मसाले असतात फक्त. छान कलर आलाय. तर इथे ना पाणी ठेवले मी गरम व्हायला. कारण का तर तव्यावरती ना आपण जे पनीर असं थोडंसं भाजून घेणार ना तर लगेच ते गरम पाण्यात टाकते. म्हणजे ते ना असे काय बोलतो आपण असे काय ते असं नाही का रबरासारखं वगैरे होतात. तर ते होत नाही म्हणून. तर बघा थोडंसंच आहे ना हे करणार, लई नाही हे करलं. जरा थोडंसं भाजून घेतलं आणि मग इथं पाणी गरम केले याच्यात टाकते. मसाला पण रेडी. तर लगेच ना भाजी करूनच घेते. चला मी ना ठेवली इथं कढई गरम झाली आहे. तेल टाकते आधी. मी जास्त नाही तेल टाकत, नंतर तूप टाकणार वरून. त्याच्यामुळे आता थोडंसं टाकते थोडं जिरं. मला प्रत्येक भाजीला जिरं टाकायची सवय. काय टाकतात किंवा काय, पण मला सवयच लागली. प्रत्येक याच्यात जिरं राहतच माझं. आणि हा घरगुती मसाला आहे आपला. धने पावडर. मग आता ती ग्रेव्ही केली ती ना ती टाकते. ही ना काजू आणि आपली हावडीची हे पेस्ट. ती पेस्ट घ्यायला गेले तर मोबाईलच खाली पडला गप्प. हा होतच असं. आता हिला चांगली शिजून देते मी आणि मग नंतर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली ना ती टाकू आपण. आणि हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आहे पनीरचा. तर हा टाकणार आहे आपण. त्याच्यावर किती छान दिसते ना. हे बघूनच आता मला भूक लागायला लागली. त्यातून आधीच जास्त भूक लागली. कुकर पण झालाय आपला. बंदच करते. आपण कसं काजू वगैरे टाकतो ना त्याच्यामुळे याला ना शक्यतो व्हाईटच ग्रेव्ही राहते याची. आणि तसं मी काही कलर वगैरे टाकतच नाही. आपलं जे आहे ना ते घरगुती एवढे 2 मसाले आणि फक्त किचन किंगचा तो मसाला. हां सईचं चाललंय मला शेव दे पर्यंत आहे ना चांगली शिजू घेते याच्यात. कुकर झालाय. तर बघा चांगला याचा कलर बदललाय. आता ही जी आहे ना टोमॅटो आणि कांदा ते टाकते. आता ही पेस्ट पण आहे ना त्याच्यात ही ग्रेव्ही चांगली मस्त आहे ना. आता शिजून देते मी 5-1 मिनटं. आणि मग पनीरचा मसाला टाकते. चांगला शिजून घेतला मी मसाला याच्यात. आणि हा ना किचन किंग मसाला तो टाकते याच्यात.
कस्तुरी मेथी आहे माझ्याकडं थोडी म्हणून टाकते, नाही तर मी नाही टाकू शकतो. मागं आणली होती, बरेच दिवस झाले. मस्त काही भाज्या वगैरे असेल तर टाकते. मग हळद पण टाकली बरं का मी याच्यात. आता ना पाणी, गरम पाणीच टाकते शक्यतो, म्हणजे जरा एवढं पाणी मी टाकलंय. आता मग थोडी शिजून जरा अशी लय घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, शिजून आता होईल जरा चांगले. अजून पनीर पडणार आहे त्याच्यात. तर मी काय करते, चांगली त्याला ना शिजून देते आणि मग नंतर पनीर टाकते. तर अजून ती होणार आहे म्हटलं. तर रेडी आहे इथं आपली भाजी पनीरची. त्याच्यावर मी नंतर ना तूप टाकलं छान, कोथिंबीर. तर बघा छान झाली ना. तर चला ऋदूला वाढले जेवायला, त्याला विचारते कशी. तर बघा कशी बसले दोघं भाऊ बहीण. तर हा देते. कशी झाली ऋदू? हा ना, ऋदूला एक तर लय आवडती बाई ना. छान आहे ना. सई कशी झाली ग बाई? सईनी तर फिनिश केले भाजी. आणू का अजून? अच्छा. तर पहा मी इथं माझं ताट तयार केलंय. तर काकडी घेतली, कांदा, लिंबू, चपाती आणि पनीर. हा सई पण काकडी खाती बघा. नाक गळत आहे आमचं तरी खातोय काकडी आम्ही. तर चला या पण तुम्ही पण जेवायला. मी घेते जेवण आता, मला ना लई भूक लागली जाम. आणि पहा अशा माझ्या पद्धतीने एकदा करून भाजी, आणि कशी लागली ते पण मला सांगा. तर चला मी आता जेवून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. चला तर मंडळी, झाले आता जेवण वगैरे. भाजी छान झाली ती, मस्त. कशी झाली ती सई भाजी? छान ना. बघा सई म्हटली छान झाली, आणि छान झाली ते एकदा करून बघा. तशी बरेच जण करतातच आणि शक्यतो अशीच पद्धत राहते. फक्त मी असंच करते कधी कधी, मग फक्त त्यात काजू वगैरे फ्राय करून टाकले का झाले काजू पनीर. हा, किंवा कधी ना हा शिमला मिरच्या असे छोटे छोटे असे एवढे असे पीस करायचे, कांद्याचे पण असे एवढे असे पीस करायचे, आणि ते थोडेसे तेलात आहे ना असे थोडेसे नरम करायचे. आणि मग नंतर असं पनीर कसं आपण वरून टाकतो त्या ग्रेव्हीमध्ये तसं टाकायचं, आणि ती झाली कढाई पनीर. म्हणजे असं सेमच राहते सगळं. तर चला आता भांडी वगैरे सगळं झाले. आणि ना दुपारून आहे ना पाऊस उघडला होता ना, आता परत यायला सुरुवात झाली पावसाची. पण एवढं आहे की कपडे थोडीशी म्हणजे 50-60% वाळलेत, उद्या वाळतील तशी. तर चला आता बघू उद्या काय होते पावसाचं. आज तर मुलांना सुट्टी आहे, पाऊस होता म्हणून काल सांगितलं होतं, पण आज काय पाऊस आला नाही. आता उद्या शाळा आहे, मग उद्या पण नको यायला मुलांच्या टायमात, बाकी येऊ दे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बघा कसं दंगा चाललाय. तर गुड नाईट, बाय.